3-4 दिवसात विलिनीकरण लांबणीवर पडलं अशा बातम्या आल्या होत्या. मात्र आता दिल्लीत काही आमदार गेलेले आहेत, त्यांच्या प्रतिक्रिया अशा आहेत की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र झाले पाहिजे, छत्र पाहिजे आम्हाला, असं त्यांचं म्हणणं आहे. निधी मिळणार नाही, थेट आरोप केला जातोय. दिल्लीच्या दोघांकडनं निधी मिळणार नाही. एक तरी पहिली गोष्ट लक्षात ठेवा की सुनेत्रावहिनी पवार यांच्या नेतृत्वामध्ये येणाऱ्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वस्व निर्णय त्या ठिकाणी होतील. त्यामुळं विलिनीकरणाचा निर्णय घेण्याचा सर्वस्व अधिकार सर्वानुमते वहिनीला देण्यात आलेला आहे. त्यामुळं वहिनी काय निर्णय घेतील तो वहिनी ठरवतील. आमदार काय म्हणले त्यांच्याही भावना वहिनी लक्षात घेतील आणि पुढच्या आगामी काळामध्ये त्याच्यावरती बोलतील. परंतु आत्ताच्या घडीला आमच्या सगळ्यांची प्राथमिकता हेच आहे, वहिनीनं जी जबाबदारी घेतली आहे त्यांच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहणं, या राज्यामध्ये सक्षमपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुढे जाणं हीच आमची प्राथमिकता आहे. आमच्यासाठी विलिनीकरणाचे विषय जे काही निर्णय वहिनीला घ्यायचे ते घेतील, परंतु आमची प्राथमिकता पक्ष आणि राज्य मजबूत करणं ही आहे. नरेश अरोरा यांच्या कंपनीचं कंत्राट रद्द करण्यासाठी अजित पवार हे तयारीत होते, पण सुनील तटकरे हे करू देत नव्हते, अशी पण माहिती आता समोर येत आहे. मला वाटतं ही सगळ्या काल्पनिक कहाण्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये कुणाला पदाधिकारी नेमायचं, कुणाला कुठलं कंत्राट द्यायचं, कुणाला एजन्सी म्हणून नेमायचं, ह्याचा सर्वस्व अधिकार हा अजितदादांना होता. अजितदादा त्या ठिकाणी सर्व माहिती घेऊन त्या ठिकाणी नेमणूक करत होते. त्याच्यामुळं हा निर्णय अजितदादांचा होता. कुठेही याच्यामध्ये अजितदादांनी एकदा निर्णय घेतल्याच्या नंतर इतर लोक ढवळाढवळ करत नव्हते, हे आम्हाला माहिती आहे. आम्ही संघटनेत काम केलेलं आहे. आता जी ह्या कपित काल्पनिक स्टोऱ्या येत आहेत ते फक्त आणि फक्त कुठंतरी एखाद्या व्यक्तीला बदनाम करण्यासाठी चाललेलं कारस्थान आहे. शरद पवार यांच्या साप्ताहिकामध्ये आज एक मासिकामध्ये शशिकांत शिंदे यांचा एक अध्यक्षीय लेख आहे, ज्या लेखात ते असं म्हणत आहेत की मोठ्या पवार साहेबांच्या आणि अजितदादांच्या सहमतीनं विलिनीकरण करून त्या पक्षाचं नेतृत्व हे अजितदादांकडे दिलं जाणार होतं. तीच सगळ्या कार्यकर्त्यांची मागणी होती, परंतु आता दादांचं स्वप्न अपूर्ण राहिलं. तर त्यांनी असं त्या लेखाच्या मार्फत असं दिसतंय की विलिनीकरण करून सगळं नेतृत्व अजितदादांना दिलं जाणार.